महाराष्ट्रामध्ये नुकतंच 11 मार्च 2024ला तृतीयपंथी धोरण लागू झालं. पण मला एक वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ सध्या स्थापन झालेलं आहे. त्याला 1 रुपयाचा निधी गेल्या वर्षभरात या शासनानं दिला नाही. मी स्वतः आता विभागीय अध्यक्ष आहे, आम्ही निधी मागतोय, निधी दिला नाही. पण मंडळ नसताना निधी मिळाला, मंडळ असताना मिळाला नाही. मग ह्यात कसलं राजकारण आणि अर्थकारण दडलंय हे जनतेनं समजून घ्यावं. मग ह्या सगळ्यातून कुठंतरी आम्हाला डावलण्याचा जाणीवपूर्वक म्हणते मी, जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न प्रस्थापित असतील, विरोधक असतील यांच्याकडून केला गेलाय. आणि त्यानंतर आम्ही काय करतो, म्हणजे ही लोक काय करणार आहेत, इनबिन मुठभर माणसं, पण यांना ते माहित नाही की इतिहास मुठभरांनीच घडवलाय. म्हणून आज आपण आहोत. ज्या शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वसा वारसा या महाराष्ट्रामध्ये सांगितला जातो, तर कुठेतरी त्याला या राजकीय पक्षांनी तडा दिलेला आहे. त्यांना हा नैतिक अधिकार राहिलेला नाही की समाजातल्या एका वंचित, शोषित, दलित आमच्यासारख्या घटकांना तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर जनतेला काय तुम्ही न्याय देणार.